सरकार टाइमपास करतंय, कारण असे सर्टिफिकेट इश्यू करण्याचा शिंदे समितीला कधीही अधिकार नव्हता. नाही, जबाबदारीनं सांगतोय. शिंदे समितीला सुद्धा तुम्ही हा प्रश्न विचारू शकता. सर्टिफिकेट किंवा नोंदणी पाहणं इथपर्यंत मर्यादित अर्थ त्या शिंदे समितीचा आहे. त्या सर्टिफिकेटद्वारे ओबीसीचं रिझर्वेशन भेटलं पाहिजे हा त्यांना अधिकार नाही. त्यांनीही वेळोवेळी सांगितलेलं आहे. त्यामुळं अहो, एखाद्या भटक्याच्या पोराचं एखादं सर्टिफिकेट काढायचं झालं तर ते सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी 6 महिने खेटे घालावे लागतात. 1960 पूर्वीचे पुरावे मागितले जातात. एका भटक्याच्या पोराला, एका बलुत्या आलुत्याच्या पोराला सर्टिफिकेट काढायला 6 महिने जात असताना सरकार टेबल लावून तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू करताय. असं सरकार करू शकतं? अरे, सर्टिफिकेट मागायचं असतं, मागितल्यानंतर त्याची छाननी होते. छाननी झाल्यानंतर सर्टिफिकेट इश्यू झाल्यानंतर ते व्हॅलिड का इनव्हॅलिड, इथं स्वायत्त संस्था आहेत त्यात व्हॅलिड का इनव्हॅलिड ठरवण्यासाठी गव्हर्नमेंटला कोणी अधिकार दिला असा टेबल लावून पार्शली सर्टिफिकेट काढून देण्याचा? आज इथं कुणब्याची सर्टिफिकेट काढायला 25,000पासून 4 लाखापर्यंत बोली आहेत. जसजशा पंचायत राजच्या निवडणुका समोर येतील तशी लाखो रुपये मोजून कुणब्याची सर्टिफिकेट या महाराष्ट्रात घेतली जात आहेत आणि ओबीसीचं आरक्षण संपवलं जात आहे. हे मला इथं खेदानं नमूद करावंसं वाटतंय.